ग्लोबल मराठी उद्योजकता परिषद आणि उद्योजकांबद्दल चर्चा करणाऱ्या या अति महत्त्वाच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे मित्र आणि ज्यांचं व्यावसायिक क्षेत्रामध्ये खूप मोठं योगदान आहे असं सुरेश हावरे साहेब, अजित मराठे साहेब, राजेंद्र सावंतजी, रावसाहेब घुगेजी, राजश्री पाटीलजी, निलेश मोरेजी, सांबरेजी, हेमंत मोरेजी, विनीत बनसोडेजी आणि या ठिकाणी उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि मातांनो, सर्वात प्रथम तर या विशेष दिनाच्या निमित्ताने हा कार्यक्रम आपण आयोजित केलात. केवळ आयोजित केला नाही तर 100% यशस्वी केला. त्याबद्दल आयोजकांचं मी त्या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो. नाहीतर या कार्यक्रमाच्या सगळ्या जडणघडणीमध्येच ज्याला आपण म्हणू एखाद्याला विलक्षण विरोधाभास वाटू शकतो आणि एकमेकाला पूरक भूमिका नसलेल्या गोष्टी एकत्र चालल्या आहेत का असा प्रश्न पडू शकतो. तो म्हणजे बाबा ग्लोबल परिषद आहे आणि त्यात मराठी माणूस आहे, एखाद्याला विरोधाभास वाटू शकतो. बरं, मराठी माणुसाचा कार्यक्रम आहे आणि उद्योजकता या विषयातला आहे. याबद्दल सुद्धा प्रश्न काहींच्या मनात येऊ शकतो. आणि त्यातही हा कार्यक्रम मराठी माणसाच्या ग्लोबल उद्योजकतेच्या विषयातल्या जमणाऱ्या लोकांचा, ज्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये आहे, आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर ही मंचावर बसलेली जी सगळी मंडळी आहेत यांच्या प्रयत्नांना 100% यश आलं आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्या उपस्थितीने या कार्यक्रमाची आन बान आणि शान वाढली आहे असं त्या ठिकाणी माझं स्पष्ट मत आहे. मित्रांनो, मी व्यवसायामध्ये कधी उतरलेलो नाही, त्यामुळे व्यवसाय कसा करावा याच्यावर मी बोलणं मला संयुक्तिक वाटत नाही. पण व्यवसाय का केला पाहिजे आणि व्यवसाय उद्योग, विशेषतः उद्योग हा मराठी माणसाने का केला पाहिजे याबद्दलचं प्रकर्षाने मत मी त्या ठिकाणी मांडतो. या गोष्टीचा, या कार्यक्रमाचा उपयोग करून आपण सगळेच मिळून हे स्वतः सुद्धा जाणून घेऊया आणि जगाला सुद्धा सांगूया की उद्योग, उद्यमशीलता यामध्ये मराठी माणूस परंपरागत ऐतिहासिक दृष्टीने कधीच मागे नव्हता. आणि मग त्याची मुळं शोधायची असतील तर खूप खोलवर आहे. मला सहज सुचलं म्हणून उदाहरण सांगतो की ज्या वेळेला वर्ल्ड युनेस्कोच्या कार्यालयात पॅरिसला मी गेलो, आणि तेही यासाठी गेलो कारण आपल्या सरकारने, आमच्या विभागाने या वेळेला संपूर्ण भारताच्या सरकारने आणि संपूर्ण भारतातल्या राज्यांनी मान्यता देऊन देशातला एकच प्रस्ताव जात असतो, जागतिक वारसा घोषित करण्याच्या कमिटी समोर, ज्यामध्ये मोदी सरकारच्या मदतीने आणि सर्व राज्यांच्या संमतीने या वेळेला ऐतिहासिक जागतिक वारसा म्हणून घोषित करायला जो प्रस्ताव गेला तो आपल्या
छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 गड किल्ल्यांना जागतिक वारसा घोषित करण्यासाठी आलेलो आहे। आणि ज्यावेळी मी त्याचा अभ्यास सावंतजी करत होतो तेव्हा काही गड किल्ल्यांचा मी अभ्यास केला आणि आपल्या ज्या या बाजू मांडणाऱ्या त्यातल्या विशेषज्ञ आहेत, हा भागच असतो तो मांडावाच लागतो ज्यामध्ये त्या कमिटी समोर इकॉमॉस आयकॉमॉस काही म्हणा सल्लागार समिती असते, जगभरातले विद्वान असतात आणि आपल्याला आपली बाजू समजून द्यावी लागत असते की हा किल्ला हा गड आपल्यापुरता का महत्वाचा आहे आणि याची काय हिस्ट्री आहे, याचा पूर्व इतिहास काय आहे। त्यावेळेला आमच्या कोकणातल्या सिंधुदुर्गातल्या एका किल्ल्याचं पूर्व माहिती देताना मला हिस्टोरियन सांगत होते, तिकडचे जगातले सर्व इतिहास तज्ञ ते ऐकत होते, मान्यता देत होते, तो म्हणजे पुनर्जीवित केलेला आपल्या छत्रपतींनी शिवाजी महाराजांनी पुनर्जीवित पुनर्बांधित आणि पुनर्स्वरूपात आणलेल्या किल्ल्याचं वैभव मोठं आहे, महाराजांचं काम मोठं आहे। तो मूळ किल्ला जो होता त्याला पुनर्जीवित त्यांनी केलं। तो मूळ किल्ला हा शीलहार राजाचा होता, म्हणजे आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या ही खूप आधी आणि त्या शीलहार राजा मराठ्यांचा राजा मराठी राजा त्या समुद्र किनाऱ्यावरून जगभरामध्ये एका अर्थाने ज्याला आज आपण पोर्ट म्हणतो, आर्थिक देवाणघेवाण याची गरज आणि याचा व्यवसाय आणि याची उपयोगिता करत, याचा अर्थ केवळ आमच्या जमिनीत पिकवू त्याच्यावर प्रक्रिया करू ते विकू त्यातला साइड प्रोडक्ट्स करू हा तर खूप नंतरचा भाग आहे, पण माझ्या परंपरागत असलेल्या इतिहासातील मराठ्यांच्या किंवा मराठी राजांनी सुद्धा जगभरामध्ये व्यवसाय करण्यासाठीचं केंद्र मराठी माणूस उद्योजकतेमध्ये कधीच मागे नव्हता, न्यूनगंड बाळगण्याचं कारणच न्यूनगंड बाळगण्याचं कारण मग असंख्य उदाहरणं देता येतील। या ठिकाणी विविध क्षेत्र आहेत, मग इंडस्ट्री मॅन्युफॅक्चरिंग ज्यांच्या स्मृतीला उजाळा देऊन आजचा दिवस आपण साजरा करतोय, त्या किर्लोस्करांचं भरीव योगदान हे मराठी मनाचं उद्योगातलं भरीव योगदान नाही आहे का? ज्या विभागाचं काम मी करतोय तो सांस्कृतिक विभाग ज्यामध्ये चित्रपट येतात, मग या चित्रपट निर्मितीला उद्योग मनोरंजन तर आहेच, भावनात्मक विश्व सृजनशीलता नाविन्यता कल्पकता हे तर आहेच, पण हा व्यवसाय म्हणून मी करीन पाहिजे तर त्यासाठीची रिस्क घेईन, मी धोका पत्करीन, पण मी यातला ओरिजिनेटर मूळ निर्माता होईल। म्हणून दादासाहेब फाळकेंचं नाव येतं, ते दादासाहेब फाळके या संपूर्ण जगाला मोहिनी घालणाऱ्या उद्योगाचे जनक नाही आहेत का? तो मराठी माणसाचा असलेला प्रभाव नाही आहे का? कुठलाही सेक्टर घ्या, होय आजही भले अजून सुविधा वाढवल्या पाहिजे, पण ज्या रेल्वेची निर्मिती श्रेय इंग्रज घेत आहेत, जगाला आजही कोडं पडलंय की मुंबईच्या उपनगरीय रेल्वेत दर काही सेकंदांमध्ये ट्रेन येते ट्रेन जाते, 60 लाख लोक प्रवास करतात, कनेक्टिव्हिटी एस्टॅब्लिश्ड आहे। या रेल्वेच्या संबंधित भले दळणवळणाची सोय म्हणून, पण त्यामागे दडलेला उद्योग लक्षात घ्या।
लोखंड आहे, तुरुळ आहे, दगड आहे, इलेक्ट्रिक आहे, एसी आहे, डीसी आहे, कोळसा आहे, मायनिंग आहे, ह्युमन रिसोर्स आहे, किती गोष्टी धावल्या. या सगळ्या मूळ दळणवळणाच्या उद्याच्या व्यवसायातल्या पायाभरणीचं काम दावा इंग्रज करत असले तरी खरं श्रेय माझ्या दृष्टीने नाना शंकर शेठ यांना आहे. स्वतःची जागा, स्वतःचा पैसा देऊन त्यांनी जगासमोर रोल मॉडेल उभं केलं आणि म्हणून जगाला मला ओढून सांगायचं आहे आणि अंतर्मनाती बघायचं आहे. होय, साठेंनी निर्माण केलेलं बिस्किट. आणि म्हणून माझी आणि तुमची पार्श्वभूमी खूप प्रोत्साहनात्मक, अभिमानास्पद आहे. तुमची आणि माझी पार्श्वभूमी ही जगाला दिशा देणारी केवळ भाषणापुरती नाही, आजही ऐतिहासिक दस्तावेजांमध्ये सौ आणि सही उतरलेली आहे. अडचण झाली ती कुठे? अडचण आपल्या मधल्या काळात आपल्या सगळ्यांनी, समाजाने याकडे जास्त सजगतेने बघण्याची कदाचित आवश्यक तेवढी आपल्या सगळ्यांच्या योगदानात आपण अंतर्मुख व्हायला पाहिजे, अशी स्थिती झाली आहे का, हा चर्चेचा मुद्दा आहे. माझ्या दृष्टीने त्याही काळामध्ये काळाची आवश्यकता धरून लक्षात घेऊन मराठी माणसाने आपलं योगदान देण्यामध्ये समाजाच्या कधी कमी पडला नाही. आणि म्हणून स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये, राजे राजवाड्यांच्या काळामध्ये, स्वातंत्र्य युद्धाच्या काळामध्ये आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या काळामध्ये सुद्धा दानदाता, देणारा हा मराठी माणूसच राहिला. आणि देणाऱ्या मराठी माणसाने कधी साहित्यात भरीव मदत केली, कधी संस्कृतीत मदत केली, कधी लोककलेत केली, कधी लोकवाद्यांमध्ये केली, कधी लोकनाट्यांमध्ये केली. आणि स्वातंत्र्य चळवळीतल्या मूळ अंगार आणि हिंदुस्थानी संस्कृतीचा डोलारा उभा करण्यामधल्या या मधल्या काळामध्ये कधी संघर्षाने, कधी युद्धाने, कधी बलिदान देऊन, कधी सामाजिक चळवळीने हे योगदान, त्या देण्यामध्ये आपलं योगदान मराठी माणसाचं हे जगात अतुलनीय आहे. आणि म्हणून कदाचित त्या काळामध्ये आर्थिक सुद्धा देणारा आमचा मराठी माणूस राहिला, उद्योजकही राहिले, तत्कालीन राजे राजवाडे राहिले. पण प्रगती, वाढ, एम्पायर या दिशेच्या विचारापेक्षा माझ्या देशाची, मातीची, समाजाची गरज याला जास्त बघितलं असेल. आणि म्हणून हा मधला काळ आम्हाला अंतर्मुख करणारा दिसतो. पण आता तोही काळ सरला आहे. आता आपल्याला जगाच्या समोर, म्हणून ग्लोबल आहे, मी आपल्याला सगळ्यांना आवाहन करणार आहे की आजही तुम्ही जगभरात फिरता, तुम्ही, आम्ही सगळे फिरतो. जगभरामध्ये कुठल्याही व्यवसायाला मला असं वाटतं की सगळ्यात महत्त्वाच्या, तशा खूप गोष्टी लागतात, पण माझ्या दृष्टीने महत्त्वाच्या ज्या गोष्टी लागतात त्यामध्ये माझा मराठी माणूस, महाराष्ट्रातला माणूस किंवा जगभरातला मराठी माणूस हा सौ आणि सच्चा ठरतो. त्यातल्या गुणांचा विचार करा. आणि ती गरज आहे आजच्या इंडस्ट्रीची, उद्यमशीलतेची. सगळ्यात पहिले तर विश्वासार्हता, सगळ्यात पहिली तर विश्वासार्हता. मला अन्य कोणावर टीका करायची नाही आहे, पण मला गर्वाने नक्की सांगायचं आहे की माझ्या महाराष्ट्रातल्या किंवा मराठी मनाच्या किंवा मराठी जगातल्या माणसाची जन्मतः विचारसरणी, भूमिका आणि वागणूक ही 100% प्रामाणिकतेच्या आधारावर आहे. म्हणून प्रचंड विश्वासार्हता जगभरात माझ्या मराठी माणसाची.
कारण धंदा तोच त्याच्याशी करू शकतो जिथे विश्वास, परस्पर संबंधातला, केलेल्या प्रॉडक्ट मधला, झालेल्या नुकसानीला, झालेल्या फायद्यात सुद्धा हा कसा वागेल, माझा माणूस नंबर 1 आहे. दुसरा मुद्दा सुद्धा महत्वाचा आहे. जेव्हा ग्लोबली आम्हाला या परिषदेतून भरारी घ्यायची आहे त्यावेळेला दुसरं ती म्हणजे मनाची कवाड आणि बुद्धीची खिडकी ही सातत्याने 24 तास उघडी ठेवून त्याच्यावर परिश्रम करण्याची जीन्स असलेल्या जगातल्या माणसांमध्ये माझा मराठी माणूस हा काकणभर 4 पाऊल पुढचाच आहे आणि म्हणून तो सहृदयी पण आहे आणि प्रचंड मेहनती पण आहे. प्रचंड मेहनती पण आहे. तिसरा मुद्दा महत्वाचा आहे की ज्या वेळेला उद्योगामध्ये भरारी आणि त्याबरोबर असणाऱ्या तडजोडी शब्द बरोबर नाही पण ज्याला आपण ॲग्रीमेंट म्हणतो, करार, या भूमिकेमधली मानसिकता करताना लांब पल्ल्याचा विचार केला पाहिजे. शॉर्ट टर्म गेन आणि जेब भरून पळून जाऊ अशी भूमिका न घेता लांब पल्ल्याची भूमिका घेण्याची क्षमता, असा क्षमतावान ज्याला आपण म्हणू धाडस, हे जगात माझ्या मराठी माणसाकडे जास्त आहे. यापुढे सुद्धा जगाचा व्यवसाय आता माहिती तंत्रज्ञानाच्या रूपानं हातात आलेला आहे. तो तंत्रज्ञानाच्या रूपानं इंटरनेट बेस झालेला सुद्धा आहे. मग तो मॅन्युफॅक्चरिंग असो की सर्व्हिस, तो सॉफ्टवेअर असो की हार्डवेअर, तो सायन्स असो की टेक्नॉलॉजी, तो फूडग्रेन असो की ब्लॉकचेन. मग या सगळ्यामध्ये ज्या गोष्टीचा सगळ्या जगाला जास्ती अन्य लोकांशी काम करताना अडचणी पडतात त्या मराठी माणसाशी पडू शकत नाहीत, ती म्हणजे भाषा. मराठी माणसाच्या तल्लख बुद्धिमत्तेच्या जोरावर जगातल्या कुठल्याही भाषेवर प्रभुत्व मिळवलेला पूर्व इतिहास आणि इंग्रजी भाषेवर असलेलं संपूर्ण ज्ञान ही आपल्या जमेची बाजू आहे. मराठी भाषा आमची आहेच आणि तीच आमची अभिजात भाषा आहे. पण व्यवसायाला लागेल त्या भाषेला समजणं ही आमची उद्योगातली क्षमता सुद्धा आहे आणि म्हणून भाषा सुद्धा आहे. बेस्ट ऑफ द माइंड, बेस्ट ऑफ द लँग्वेज, बेस्ट ऑफ द कॅरेक्टर अँड बेस्ट ऑफ द कम्युनिकेशन या आधारावर जो पूर्व इतिहास आमचा गौरवशाली आहे त्याची पुढची परंपरा, पुढचा नवीन इतिहास हा निर्माण करणं ही तुमची माझी त्या ठिकाणी आवश्यकता आहे, तुमची माझी गरज आहे आणि तुम्ही मी निर्माण करावं ह्या पद्धतीचं स्वप्नही आहे. आणि त्या स्वप्नाला, त्या गरजेला एक अधिकृत असलेला यत्न लागेल, एक अधिकृत असलेला मंच लागेल. तो मंच, तो यज्ञ म्हणजे आमचा हा असलेला ग्लोबल मराठी उद्योजकीय परिषद. मी उद्योजक होणारच आणि मंचावरच्या आणि समोर बसलेले आपण आहोत आणि म्हणून आजचा कार्यक्रम हा परस्पर प्रचंड आणि पोर्ट उभं केलेला आहे. आणि म्हणून मी सांगू पाहतोय जगाला सुद्धा ओरडून आणि आपल्या अंतर्मनाला सुद्धा सांगून की मराठी माणूस उद्योजकतेमध्ये कधीच मागे नव्हता. न्यूनगंड बाळगण्याचं कारणच न्यूनगंड बाळगण्याचं कारण आहे. मग असंख्य उदाहरणं देता येतील. या ठिकाणी विविध क्षेत्र आहेत. मग इंडस्ट्री, मॅन्युफॅक्चरिंग ज्यांच्या स्मृतीला उजाळा देऊन आजचा दिवस आपण साजरा करतोय त्या किर्लोस्करांचं भरीव योगदान
हे मराठी मनाचं उद्योगातलं भरीव योगदान नाही आहे का? ज्या विभागाचं काम मी करतोय तो सांस्कृतिक विभाग, ज्यामध्ये चित्रपट येतात. मग या चित्रपट निर्मितीला उद्योग, मनोरंजन तर आहेच, भावनात्मक विश्व, सृजनशीलता, नाविन्यता, कल्पकता हे तर आहेच, पण हा व्यवसाय म्हणून मी करीन, पाहिजे तर त्यासाठीची रिस्क घेईन, मी धोका पत्करीन, पण मी यातला ओरिजिनेटर, मूळ निर्माता होईन. म्हणून दादासाहेब फाळकेंचं नाव येतं. ते दादासाहेब फाळके या संपूर्ण जगाला मोहिनी घालणाऱ्या उद्योगाचे जनक नाही आहेत का? तो मराठी माणसाचा असलेला प्रभाव नाही आहे का? कुठलाही सेक्टर घ्या, होय आजही भले अजून सुविधा वाढवल्या पाहिजे, पण ज्या रेल्वेची निर्मिती श्रेय इंग्रज घेत आहेत, जगाला आजही कोडं पडलंय की मुंबईच्या उपनगरीय रेल्वेत दर काही सेकंदांमध्ये ट्रेन येते, ट्रेन जाते, 60 लाख लोक प्रवास करतात, कनेक्टिव्हिटी एस्टॅब्लिश्ड आहे. या रेल्वेच्या संबंधित भले दळणवळणाची सोय म्हणून, पण त्यामागे दडलेला उद्योग लक्षात घ्या. लोखंड आहे, तुरुळ आहे, दगड आहे, इलेक्ट्रिक आहे, एसी आहे, डीसी आहे, कोळसा आहे, मायनिंग आहे, ह्युमन रिसोर्स आहे, किती गोष्टी धावल्या. या सगळ्या मूळ दळणवळणाच्या उद्याच्या व्यवसायातल्या पायाभरणीचं काम दावा इंग्रज करत असले तरी खरं श्रेय माझ्या दृष्टीने नाना शंकर शेठ यांना आहे. स्वतःची जागा, स्वतःचा पैसा देऊन त्यांनी जगासमोर रोल मॉडेल उभं केलं, आणि म्हणून जगाला मला ओढून सांगायचं आहे आणि अंतर्मनाती बघायचं आहे. होय, साठेंनी निर्माण केलेलं बिस्किट, आणि म्हणून माझी आणि तुमची पार्श्वभूमी खूप प्रोत्साहनात्मक, अभिमानास्पद आहे. तुमची आणि माझी पार्श्वभूमी ही जगाला दिशा देणारी केवळ भाषणापुरती नाही, आजही ऐतिहासिक दस्तावेजांमध्ये सौ आने सही उतरलेली आहे. अडचण झाली ती कुठे? अडचण आपल्या मधल्या काळात आपल्या सगळ्यांनी, समाजाने याकडे जास्त सजगतेने बघण्याची, कदाचित आवश्यक तेवढी आपल्या सगळ्यांच्या योगदानात आपण अंतर्मुख व्हायला पाहिजे, अशी स्थिती झाली आहे का, हा चर्चेचा मुद्दा आहे. माझ्या दृष्टीने त्याही काळामध्ये काळाची आवश्यकता बदलून लक्षात घेऊन मराठी माणसाने आपलं योगदान देण्यामध्ये समाजाच्या कधी कमी पडला नाही. आणि म्हणून स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये, राजे राजवाड्यांच्या काळामध्ये, स्वातंत्र्य युद्धाच्या काळामध्ये आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या काळामध्ये सुद्धा दानदाता, देणारा हा मराठी माणूसच राहिला. आणि देणाऱ्या मराठी माणसाने कधी साहित्यात भरीव मदत केली, कधी संस्कृतीत मदत केली, कधी लोककलेत केली, कधी लोकवाद्यांमध्ये केली, कधी लोकनाट्यांमध्ये केली. आणि स्वातंत्र्य चळवळीतल्या मूळ अंगार आणि हिंदुस्थानी संस्कृतीचा डोलारा उभा करण्यामधल्या या मधल्या काळामध्ये कधी संघर्षाने, कधी युद्धाने, कधी बलिदान देऊन, कधी सामाजिक चळवळीने हे योगदान, त्या देण्यामध्ये आपलं योगदान मराठी माणसाचं हे जगात अतुलनीय आहे. आणि म्हणून कदाचित त्या काळामध्ये
आर्थिक सुद्धा देणारा आमचा मराठी माणूस राहिला, उद्योजकही राहिले, तत्कालीन राजे रजवाडे राहिले, पण प्रगती, वाढ, एम्पायर या दिशेच्या विचारापेक्षा माझ्या देशाची, मातीची, समाजाची गरज याला जास्त बघितलं असेल आणि म्हणून हा मधला काळ आम्हाला अंतर्मुख करणारा दिसतो. पण आता तोही काळ सरलाय. आता आपल्याला जगाच्या समोर, म्हणून ग्लोबल आहे, मी आपल्याला सगळ्यांना आवाहन करणार आहे की आजही तुम्ही जगभरात फिरता, तुम्ही आम्ही सगळे फिरतो. जगभरामध्ये कुठल्याही व्यवसायाला मला असं वाटतं की सगळ्यात महत्त्वाच्या तशा खूप गोष्टी लागतात, पण माझ्या दृष्टीने महत्त्वाच्या ज्या गोष्टी लागतात त्यामध्ये माझा मराठी माणूस, महाराष्ट्रातला माणूस किंवा जगभरातला मराठी माणूस हा सौ आने सच्चा ठरतो. त्यातल्या गुणांचा विचार करा आणि ती गरज आहे आजच्या इंडस्ट्रीची, उद्योगशीलतेची, उद्यमशीलतेची. सगळ्यात पहिले तर विश्वासार्हता, सगळ्यात पहिली तर विश्वासार्हता. मला अन्य कोणावर टीका करायची नाहीये, पण मला गर्वाने नक्की सांगायचं आहे की माझ्या महाराष्ट्रातल्या किंवा मराठी मनाच्या किंवा मराठी जगातल्या माणसाची जन्मतः विचारसरणी, भूमिका आणि वागणूक ही 100% प्रामाणिकतेच्या आधारावर आहे. म्हणून प्रचंड विश्वासार्हता जगभरात माझ्या मराठी माणसाची. कारण धंदा तोच त्याच्याशी करू शकतो जिथे विश्वास, परस्पर संबंधातला, केलेल्या प्रॉडक्ट मधला, झालेल्या नुकसानीला, झालेल्या फायद्यात सुद्धा हा कसा वागेल. माझा माणूस नंबर 1 आहे. दुसरा मुद्दा सुद्धा महत्वाचा आहे. जेव्हा ग्लोबली आम्हाला या परिषदेतून भरारी घ्यायची आहे त्यावेळेला दुसरं ती म्हणजे मनाची कवाड आणि बुद्धीची खिडकी ही सातत्याने 24 तास उघडी ठेवून त्याच्यावर परिश्रम करण्याची जीन्स असलेल्या जगातल्या माणसांमध्ये माझा मराठी माणूस हा काकणभर 4 पाऊल पुढचाच आहे आणि म्हणून तो सहृदयी पण आहे आणि प्रचंड मेहनती पण आहे. प्रचंड मेहनती पण आहे. तिसरा मुद्दा महत्वाचा आहे की ज्या वेळेला उद्योगामध्ये भरारी आणि त्याबरोबर असणाऱ्या तडजोडी शब्द बरोबर नाही पण ज्याला आपण ॲग्रीमेंट म्हणतो, करार, या भूमिकेमधली मानसिकता करताना लांब पल्ल्याचा विचार केला पाहिजे. शॉर्ट टर्म गेन आणि जेब भरून पळून जाऊ अशी भूमिका न घेता लांब पल्ल्याची भूमिका घेण्याची क्षमता, असा क्षमतावान ज्याला आपण म्हणू धाडस, हे जगात माझ्या मराठी माणसाकडे जास्त आहे. यापुढे सुद्धा जगाचा व्यवसाय आता माहिती तंत्रज्ञानाच्या रूपानं हातात आलेला आहे. तो तंत्रज्ञानाच्या रूपानं इंटरनेट बेस झालेला सुद्धा आहे. मग तो मॅन्युफॅक्चरिंग असो की सर्व्हिस, तो सॉफ्टवेअर असो की हार्डवेअर, तो सायन्स असो की टेक्नॉलॉजी, तो फूडग्रेन असो की ब्लॉकचेन. मग या सगळ्यामध्ये ज्या गोष्टीचा सगळ्याच जगाला जास्ती अन्य लोकांशी काम करताना अडचणी पडतात त्या मराठी माणसाशी पडू शकत नाहीत, ती म्हणजे भाषा. मराठी माणसाच्या तल्लख बुद्धिमत्तेच्या जोरावर जगातल्या कुठल्याही भाषेवर प्रभुत्व मिळवलेला पूर्व इतिहास आणि इंग्रजी भाषेवर असलेलं संपूर्ण ज्ञान ही आपल्या जमेची बाजू आहे. मराठी भाषा आमची आहेच आणि तीच आमची अभिजात भाषा आहे. पण व्यवसायाला लागेल त्या भाषेला समजणं ही आमची उद्योगातली क्षमता सुद्धा आहे.
आणि म्हणून भाषा सुद्धा. बेस्ट ऑफ द माइंड, बेस्ट ऑफ द लँग्वेज, बेस्ट ऑफ द कॅरेक्टर अँड बेस्ट ऑफ द कम्युनिकेशन या आधारावर जो पूर्व इतिहास आमचा गौरवशाली आहे त्याची पुढची परंपरा, पुढचा नवीन इतिहास हा निर्माण करणं ही तुमची माझी त्या ठिकाणी आवश्यकता आहे, तुमची माझी गरज आहे आणि तुम्ही मी निर्माण करावं ह्या पद्धतीचं स्वप्नही आहे. आणि त्या स्वप्नाला, त्या गरजेला एक अधिकृत असलेला यत्न लागेल, एक अधिकृत असलेला मंच लागेल. तो मंच, तो यज्ञ म्हणजे आमचा हा असलेला ग्लोबल मराठी उद्योजकीय परिषद. मी उद्योजक होणारच आणि मंचावरच्या आणि समोर बसलेले आपण आहोत. आणि म्हणून आजचा कार्यक्रम हा परस्पर प्रचंड विलक्षण एकमेकाविरोधी वाटणारा दिसला तरी नवीन इतिहासाची सुरुवात करणार आहे आणि त्या दिशेने आपण सगळ्यांनी काम करावं एवढीच त्या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.